सुरुवात केलेली तेव्हा एवढा गोळा आणलेला मातीचा. त्या गोळ्यामध्ये मी एक मूर्ती साकारली होती. ती मूर्ती म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी माझी आजी टीव्ही बघत बसलेली आणि आम्ही ती मूर्ती बनवत होतो. रात्रभर जागून सकाळी एका दिवसामध्ये मी ती मूर्ती तयार केली. ती मूर्ती मी म्हणलं आता मी घरातच स्थापना करणार आणि नंतर मला ह्या ऑर्डर चालू झाल्या मूर्तीच्या. म्हणजे तुला बाप्पानेच आशीर्वाद दिला. बाप्पाचाच आशीर्वाद होता म्हणून आम्ही या फील्ड मध्ये उतरलो आणि चालू केल्या. हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता येत्या काहीच दिवसात आपल्या सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव येतोय आणि त्यानिमित्ताने तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या लाडक्या बाप्पांच्या मूर्तीचं बुकिंग सुद्धा केलं असेल. पण ज्यांनी केलं नसेल त्यांच्यासाठी म्हणून हा खास व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आपण आज अशा एका आर्टिस्टला भेटणार आहोत जो बाप्पांची छान छान मूर्ती घडवतो. तर मी आता तिथेच चाललेले आहे. मालाडमधल्या मालवणी भागात मी चालले. संपूर्ण पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवर इथे देतेच आहे. तर आपण आता निघूयात आणि तिथे पोहोचूनच बघूयात. बाप्पा आपल्यासाठी जितका जिव्हाळ्याचा श्रद्धेचा विषय आहे तितकाच तो ही कला साकारणाऱ्या हातांसाठी जबाबदारीचं काम असतं. अशाच एका कलाकारासोबत आज माझी ओळख झाली. आशुतोष कवटकर. मालाडमध्ये राहणारा आशुतोष आपली नोकरी सांभाळून बाप्पाच्या मूर्ती घडवण्याची ही कला गेली अनेक वर्ष जोपासतोय. कोणतंही प्रशिक्षण न घेता फक्त इच्छा, कलेवरचं प्रेम, निष्ठा आणि जबाबदारी यातून त्याने आजवर बाप्पाच्या अनेक मूर्ती साकारल्या आहेत. आज जेव्हा मला त्याची ही कला जवळून पाहण्याचा योग आला तेव्हा खरंच खूप भारी वाटलं. माती मळून मूर्ती बनवणं, त्याला रंग देणं, अलंकार बनवणं, वस्त्रांची ड्रेपिंग, अर्थातच कलाकाराच्या भक्तीने, श्रद्धेने आणि कौशल्याने साकार होतो तो आपला बाप्पा. तर आता आपण आलेलो आहोत मालाडमधल्या मालवणी भागात आणि आपल्या समोर आहे मूर्तिकार आशुतोष कवटकर. नमस्कार. नमस्कार. तर मला सांग ना की तुझी सुरुवात कधी झाली गणपतीच्या मूर्त्या बनवण्याची? 2018 मध्ये घरातून सुरुवात केली होती. अच्छा. पहिली मूर्ती मी एक मातीची मूर्ती बनवलेली, जी 1 फुटाची मूर्ती होती. ओके. त्या मूर्तीपासून मग मी त्याला स्टेटसवर ठेवल्यावरती मला ऑर्डर यायला लागल्या. अच्छा. अशा करून मला पहिल्याच वर्षी 16 ऑर्डर आले होते. वाव. माझं काम बघून त्याच्यावरून लोकांना, आणि मी कॉन्फिडेंट होतो की मी करेल, प्रयत्न करेल. असा प्रयत्न करून मी 16 ऑर्डर त्यांना लोकांना आवडल्या. दुसऱ्या वर्षी मला तसंच ऑर्डर आले, 8 ऑर्डर आले. मग नंतर मग लॉकडाऊन नंतर मग पीओपी विसर्जन चालू झाले, पीओपीच्या मूर्त्या चालू झाल्या, तर लोक परत पीओपीच्या मूर्त्या घ्यायला लागल्या. मग त्यावेळी मला 2-4 ऑर्डर आले. ओके. म्हणजे कमी झालं, पण तरी सुद्धा मी कन्सिस्टन्सी ठेवली माझी आणि मी काम करत राहिलो. आज 3 वर्ष झाले मला इथे मी मंडप टाकतोय. हा 3रा वर्ष आहे आणि आज माझ्याकडे एक 150 मूर्त्या असतात ऑर्डरच्या. ओके. मला हे विचारायचं होतं की कधीपासून बुकिंग सुरू होते म्हणजे मूर्त्यांची? बुकिंग जे मातीच्या मूर्त्या असतात ज्यांना कस्टमरला कस्टमाइज करून पाहिजे असतात त्यांच्या त्यांच्या हिशोबाने, असा हात, राईट हँड वर खाली, असं जे पण त्यांना आवड आहे त्या हिशोबाने, तर त्या मूर्तींची बुकिंग ऑलमोस्ट जून, जुलै पासून, ऑगस्ट पासून चालू होऊन जाते. अच्छा. 2 वर्षापासून जे कस्टमर्स आहेत त्यामध्ये जे असे कस्टमाइज ऑर्डर घेतात ते लोक आधीच कॉल करून बोलतात की आम्हाला हा फोटो पाहिजे, ह्या फोटोच्या प्रमाणे आम्हाला मूर्ती बनवून. अच्छा. ओके. त्यांच्या मूर्त्या आम्ही कस्टमाइज प्रमाणे बनवतो. ओके. बरं मला सांग ना की आता तू किती वर्ष करतोय? हे लॉकडाऊन नंतरच ना? हे. अच्छा. तर हे जे काम आहे ते खरं तर बाप्पा साकारायचं म्हणजे खूपच असं काय म्हणतात त्याला, असं खूपच ह्याचं काम आहे. एक तर गॉड गिफ्टेडच आहे आणि ही कला म्हणजे हो गॉड गिफ्टेडच आहे. तर म्हणजे कसा अनुभव आहे तुझा? हे सगळं कसं म्हणजे साकारताना तुझी काय फिलिंग असते? आज आम्ही जी मातीची मूर्ती बनवतो ना त्यामध्ये आम्ही असं काम करतो की आम्हाला असं वाटतं की जोपर्यंत आमच्या मनाला सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती पूर्णपणे आमची मेहनत, माती मळण्यापासून ते मूर्ती बनवण्यापर्यंत, एका मूर्तीला 1 फुटाची असू दे किंवा 2 फुटाची असू दे, एक मूर्ती बनवायला 3 दिवस जातात. हाताकामाने बनवायचे तर पूर्ण विदाऊट मोल्ड, विदाऊट साचेस, तरी आम्हाला ती पूर्ण तेवढी चिकाटीने दिवस रात्र आम्ही ती मूर्ती बनवून त्याच्यामध्ये पूर्ण जीव टाकण्याचा प्रयत्न करतो. अनुभव तर आम्हाला खूप चांगले येतात त्याबद्दल आणि आम्हाला खुशी वाटते जेव्हा आमचं काम होतं तेव्हा.
ओके. आणि मला हे विचारायचं होतं की आता वेगवेगळी रूपं साकारली जातात बाप्पाची, तर तू अशी काही वेगळी म्हणजे केली आहेस का? मी ऍक्च्युअल मध्ये मी जेव्हा सुरुवात केली होती त्या टायमापासून मला बालमूर्तीमध्ये जास्त क्रेज आहे. म्हणजे अच्छा. मी स्वतः बनवतो ना, तर त्या एकतर बालमूर्ती, जसं त्रिमूर्ती आर्ट्स करून लोअर परेलला विशाल शिंदे सर आहे, ओके. विशाल दादा, त्यांच्या मूर्त्या आहेत, त्यांचे चेहरे आहेत, तसे मला बालमूर्ती फेसिंग खूप आवडतात. तर मोस्टली मी बालमूर्ती बनवायचाच प्रयत्न करतो आणि बालमूर्तीच माझ्याकडून खूप चांगल्या बनतात. ओके. आता ही जी तू मूर्ती साकारतोयस याला म्हणजे कधी तू सुरुवात केली आहेस आणि तुला काय वाटतं ही म्हणजे किती दिवस लागतात याला पूर्ण व्हायला? ही मूर्ती पूर्ण हाताने बनवली तर ह्याला 2-3 दिवस लागतातच. अच्छा. किती म्हणजे कोणती उंचीची मूर्ती असेल तरी याला 2-3 दिवस हाताने बनवायला लागतात. अच्छा. आता ही मूर्ती मी टेक्स्चर मध्ये बनवते, म्हणजे ही दगडामध्ये मूर्ती अशी दिसणार. अच्छा. ज्याला हे टाच मारलेले आहेत तर याचा इफेक्ट, याचा टेक्स्चर इफेक्ट येणार पूर्ण. ओके. तर बाप्पाची मूर्ती साकारणं ही कलाच आहे आणि ती अशी गॉड गिफ्टेडच आहे म्हणावं लागेल. कारण तुम्ही बघू शकताय स्क्रीनवरती की किती सुरेख, म्हणजे अजून पूर्ण नाही झाली आहे पण तो जेवढा काही आकार त्याने बनवलेला आहे इतका सुरेख वाटतोय ना बघूनच. आणि तुमच्याकडे पीओपीच्या पण मूर्त्या असतात ना शाडू मातीप्रमाणे? हो, आमच्याकडे पीओपीच्या सुद्धा मूर्त्या असतात. अच्छा. एक अर्ध्या फुटापासून ते 3-4-5 फुटापर्यंत सध्या आमच्याकडे मूर्त्या आहेत आणि मंडळांच्या मूर्त्या पण ऑर्डर प्रमाणे, फोटो प्रमाणे आम्ही बनवून द्यायचा अच्छा. प्रयत्न करतो. ओके. आणि मला इथे सांगायला आवडेल की ही कला जोपासतो आहे, त्याचबरोबर तो नोकरी सुद्धा करतो. तर काय सांगशील आशुतोष, म्हणजे कसं मॅनेज करतोस तू हे सगळं? तर आपली कला जोपासायचं तर आपल्याला सगळं मॅनेज करावंच लागतं. हो. मी अकाउंटंट आहे अच्छा. आणि ऑफिसवरून आल्यानंतर मी 7च्या नंतर हे काम करतो घरात. आता घरी होतो तेव्हा, आता मांडव टाकलाय तर, आणि बाकीचा दिवसभर माझा भाऊ सांभाळतो. अच्छा. भावाचे मित्र वगैरे आहेत, ते लोक असतात इथे काम करायला. खरं तर आजकाल आपल्याला ना जास्त करून पीओपीच्याच मूर्त्या बघायला मिळतात, पण ही जी आपल्या हाताने बाप्पा साकारणं हे म्हणजे खूपच भारी काम आहे आणि खरं तर खूप मस्त आहे ना. तुला काय वाटतं याबद्दल? हो, खरं, बाकी हाताने मूर्ती घडवणं म्हणजे भाग्य आहे माझं ते, की मला ही कला देवाने दिली आहे. आणि ते पण कुठेही न शिकता, कुठेही प्रशिक्षण न घेता. मी फक्त प्रयत्न केला आणि कोणीही करू शकतं. अगर मनात आलं की कोणीही मूर्ती घडवू शकतं. शाडू मातीची, लाल मातीची, अशी वेगवेगळ्या प्रकारे पर्यावरणपूरक मूर्त्या घडवू शकतात, ज्याच्याने शाडू मातीच्या मूर्त्या सहज विसर्जन होतात आणि वितळून जातात. पीओपीच्या मूर्त्या वितळत नाही. बस एवढा फरक आहे दोन्ही मध्ये.
अजून पण मूर्त्या म्हणजे कोणी बुक करायला येत असेल तर कस्टमाइज वगैरे करून देणार का? हो, ऍक्च्युअल मध्ये आम्ही असं ठरवलंय की जुलै एंड पर्यंत कोणाच्या बुकिंगची ऑर्डर आल्या अच्छा. तर तो आम्ही कस्टमाइज वाले घेऊ. पण अच्छा. जुलै 1 ऑगस्टच्या नंतर आम्ही ते कस्टमाइज ऑर्डर बंद करू. म्हणजे आहेत ते रेडीमेड आमच्याकडे, त्याच्यामधूनच आम्ही जे बनवलेले त्यामधून आम्ही देऊ. ओके, मी नंबर देईन स्क्रीनवर. जर कुणाला घ्यायच्या असतील यांच्याकडून मूर्त्या तर तुम्ही अवश्य संपर्क साधू शकता. मी नंबर देतेच आहे स्क्रीनवर. आपण बघू शकतो इथे की किती बारकाईने म्हणजे करण्याचं काम आहे, लक्षपूर्वक. आणि तो किती म्हणजे त्याचा तर आता अनुभव आहे म्हणून तो करतो इतक्या पटापट. पण किती म्हणजे तुम्हाला समजूच शकतं की किती लक्षपूर्वक करण्याचं हे काम आहे. आणि बाप्पाची मूर्ती आहे ती आपल्या, त्यामुळे प्रत्येकाचं बाप्पासोबतचं जे नातं आहे ते असं थोडं भावनिक हे असतं. तर त्याच्यावर किती जबाबदारी आहे हे सगळं साकारण्याची ते आपल्याला दिसतच आहे. म्हणजे प्रत्येक मूर्तिकारावरती जबाबदारी असते. आता पहिला प्रश्न माझ्या मनात एक येतोय की पूर्ण मूर्ती साकारण्याच्या बाबतीत तर आता तुला एक मूर्तिकार म्हणून तर सगळंच इन डिटेल सगळं नीट बघावं लागत असेल. पण जे डोळे आहेत ते करायचे आहेत तर त्या बाबतीत म्हणजे तुझं काय सांगशील? म्हणजे डोळ्याच्या बाबतीत मेन मूर्ती लोक कोण बघायला येतं, मूर्ती कोणी फक्त मूर्ती बुकिंग करायला येतो तर सर्वात आधी तर डोळ्यावरती मेन फोकस असतो. डोळे बोलके असले पाहिजे. मनाला समोरच्यानी बघितलं त्याला ते डोळ्यावरतीच माणसं बुकिंग करतात. डोळ्यांचं काम अगर चांगलं असेल तरच बुकिंग मूर्तीची चांगली होते. असं माझा अनुभव आहे आता 2-3 वर्षापासूनचा. आणि माझ्या हिशोबाने मी बालगणेश बनवतो, कोणतीही मूर्त्या बनवतो, त्यांच्या डोळ्यांचे अग्नीचे काम लोकांना खूप आवडतात. ते लोक अक्षरशः फोटो घेऊन येतात की मला असे डोळे पाहिजे आणि मी करून देतो, तर ते लोक त्या गोष्टीवर सॅटिस्फॅक्शन त्यांना भेटतं. ओके ओके. आणि मला सांगशील का की काय तुमच्याकडे मूर्त्यांची स्टार्टिंग प्राइस आहे? म्हणजे आपल्याकडे पीओपीच्या मूर्त्या आहेत ज्या त्या 2100 रुपयेपर्यंत सुरुवात आहे 1 फूट. अच्छा. आणि शाडू मातीच्या मूर्त्या ज्या 1 फुटाच्या आहेत त्या 2800-3100 रुपयापासून सुरुवात आहे. अच्छा. त्यावरती पण अगर कस्टमाइज ऑर्डर जे असतील त्याचे कस्टमाइज मूर्त्यांचे भाव जास्त असतो, कारण त्या एका मूर्तीच्या मागे वेळ जातो, 3-4 दिवस त्याच्या मागे पूर्ण जातो. त्यामुळे ते डिपेंड असतं की मूर्ती कशी आहे. बरोबर. तर इथे आपण बघू शकतो की आधी आपण पाहिलं की मातीची मूर्ती कशी हाताने साकारतोय तो. पण इथे आशुतोषचा भाऊ आहे तो ही जी मूर्ती आहे ती साच्यामध्ये म्हणजे साच्यात बनवतोय तो. तर आपण प्रोसेस बघूया काय आहे ती. ते समोर आशुतोष तर मूर्त्या साकारतोच आहे, पण आपण इथे बघू शकतो की त्याने आधी पण इथे मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर आपण बघूयात त्या कोणत्या कोणत्या आहेत. त्या किती सुंदर वाटतायत बघा ना. या पेंट करण्याच्या आधीच किती रेखीव वाटतायत, किती अट्रॅक्टिव्ह वाटतायत मूर्त्या. आणि ती मागे जी आहे ती बाल गणेशाची मूर्ती तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे ती. आणि मला तर पर्सनली ना आकाराने लहान म्हणजे उंचीने लहान अशाच बाप्पाच्या मूर्ती खूप आवडतात. त्याच अगदी मनात भरतात अशा पहिल्यांदा पाहताच. तर आपण इथे बघू शकतोय ह्या मूर्त्या आहेत बाप्पाच्या.
आणि ही नाखवा या अवतारातली बाप्पाची मूर्ती आहे. तर ही पण तुम्ही बघू शकता किती सुरेख केलेली आहे आणि त्यावर तर हे वस्त्र पण ड्रेप केलेले आहे. आणि हे तुम्ही बघू शकताय खाली जे त्याचं बाप्पाचं आसन जे आहे ते देखील त्याच याच्यात बनवलेलं आहे, काय म्हणतात, त्याच थीम मध्ये बनवलेलं आहे. आणि खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. आणि ही मूर्ती पहा, ही थोडी आपल्याला लालबागचा राजा वगैरे त्या आसनात बसलेली वाटते. आणि इथे देखील एक आहे बाप्पाची मूर्ती, त्याची रंगसंगती पण मला आवडली आहे, खूप सुंदर कलर केलेला आहे. आणि ही बघा, ही तर एकदमच अशी राजेशाही थाट असलेली मूर्ती साकारलेली आहे. आणि त्याचा आसन बघू शकता तुम्ही, किती मस्त वाटतंय हे बघूनच. आणि हे जे कपड्यांचं ड्रेपिंग केलेलं आहे ना ते पण खूप सुरेख आहे, खूप सुंदर आहे खरंच. आणि इथे देखील आहे तशीच. वाव, ह्याच्या मागचं ते जी सजावट असते ना आपली, ती पण किती सुंदर आहे बघा ना. ह्यात जास्त कलर बाप्पावरती नाही यूज केले आहेत, पण मागे त्या सजावटीला केलेले आहेत. पण खूप सुंदर वाटते मूर्ती. फक्त सफेद धोतर आहे आणि खूप 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 जास्त आवडली मला ही बघून. आणि इथे देखील तुम्ही बघू शकता बाकी मूर्त्या बाप्पांच्या. हे बघा, हे किती क्यूट वाटतंय. त्यांनी काही पॅक केलेल्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत बनवून. तर ही जी आहे ती मूर्ती श्रीकृष्णाच्या अवतारातली आहे आणि खूपच सुरेख आहे. हातात 2 मोदक आहेत त्यांच्या. आणि पाठी तर ही स्वामींच्या रूपातली मला वाटतेय. हो, ही बघा, ही पण त्यांनी पॅक करून ठेवली आहे. खूप सुंदर मूर्त्या आहेत. इथे आपण बघू शकतो की हा बाप्पाच्या मूर्तीला पेंट करतो आहे, रंगकाम करतो आहे. आणि मला ना खूप आधीपासूनच मूर्ती कशी साकारतात, रंगकाम कसं करतात हे मी फक्त व्हिडिओमध्ये बघितलं होतं, पण आज योगायोगाने तो क्षण आला की मी प्रत्यक्षात येऊन हे बघते इथे. तर मला खूप छान वाटतंय. आणि तुम्हाला पण खरं तर मला हे दाखवायचंच होतं की तुम्हाला जर बाप्पाची मूर्ती बुक करायची असेल तर तुम्ही नक्कीच मालाडमधल्या मालवणी भागात 8 नंबरमध्ये येऊन आशुतोष कवटकर याचं कवटकर आर्ट्स म्हणून आहे, तर तिथे तुम्ही येऊन बाप्पाच्या मूर्त्या तुमच्यासाठी म्हणून बुक करू शकता. किंवा तुम्ही कस्टमाइज पण करू शकता तुम्हाला पाहिजे तशी इथे येऊन. पण लवकरात लवकर आलात तर तुम्हाला तशी मिळेल, कारण काय मूर्ती बनवणं आणि त्यानंतर ती सुकवणं सुद्धा आणि परत त्यावर रंगकाम करणं यात खूप वेळ जातो. त्यामुळे तुम्ही अजिबात उशीर करू नका. लवकरात लवकर इथे येऊन तुम्ही तुमची आवडती बाप्पाची मूर्ती बुक करा.
बाप्पा तर साकारून झालेला आहे. आपण येण्याआधीच थोडाफार तो थोडा टचअप करत होता, पण आपण आता उंदीर मामा कसा बनवतो आहे तो ते बघूयात. तर आता इथे साच्यामध्ये माती भरून होत आलेलीच आहे ऑलमोस्ट. बरं, माझा हा प्रश्न होता की जर कुणाला मूर्ती बुक करायला यायचं आहे तर आठवड्यातले असे काही वार आहेत का तुमचे की तुम्ही इथे अवेलेबल असता किंवा बाकी असं काही बंद असतं? असं काय नाही, मी ऑफिसला असतो सांगितल्याप्रमाणे, पण माझ्या इकडे माझा भाऊ आणि बाकी सगळे असतात अवेलेबल. सकाळी आम्ही रात्री 1:30-2 पर्यंत 3 पर्यंत कारखाना ओपनच असतो. अच्छा. आणि दिवसभर तर सकाळी 10 वाजल्यापासून तर सगळं सुरू असतं. अच्छा. तर कधी येऊन बुकिंग करू शकतात. ओके. मातीची मूर्ती लोक घेत नाही. हो, जास्त करून लोकांना असं वाटतं हेवी असते, वजनदार असते, पण छोटी मूर्ती बसवावी किंवा मोठी मूर्ती बसवा. बाप्पा हा बाप्पा असतो. हो. आपण 10 दिवस 5 दिवस त्याची सेवा करतो. त्यामध्ये नंतरची विसर्जन होतं, म्हणजे बाप्पा चांगल्या प्रकारे येऊ दे आणि चांगल्या प्रकारे त्याचं विसर्जन होते. बस ह्या हेतूने गणपती बसवा, मग 1 फुटाचा बसवा किंवा 10 इंचचा बसवा. हो. त्यात काही त्यामध्ये हे नसतं. काही लोकांचा प्रश्न असा असतो, यावर्षी मला लोकांनी ज्या पीओपीच्या मूर्त्या गेल्या वेळी मूर्त्यांनी घेतल्या लोकांनी, त्या लोकांचा असा प्रश्न होता की आम्ही 2 फुटाची मूर्ती बसवतो दरवर्षी, तर या वर्षी मातीची मूर्ती आम्हाला घ्यायची आहे, पण 2 फुटाची मूर्ती उचलायला माणसं नाही आमच्याकडे. मग आम्ही ती मातीची 2 फुटाची मूर्ती घेतली, आम्हाला हेवी पडणार. त्या लोकांना आम्ही सजेशन दिलं की बाप्पा 2 फुटाचा बसवा की 1 फुटाचा बसवा, तुम्हाला जमतो तुम्ही 1.5 फुटाची मूर्ती आरामात 1 जण आरामात उचलू शकतो. लगद्याचं ऑप्शन आहे,
मातीच्या मूर्तीच्या अलावा लगद्याच्या मूर्तीचं ऑप्शन आहे, जी माती आणि पेपरच्या मिक्सचरनी बनते, जी हलकी असते, पीओपी सारखीच असते. ती मूर्ती तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही मातीची मूर्ती 1.5 फुटामध्ये घेऊ शकता, ज्याने तुम्हाला तुमचा बाप्पा पण सुखरूप येईल, तुमचा उत्साह पण होईल आणि आपल्याला ऑलमोस्ट गणपती उत्सव म्हणजे दिवाळी, दसरा बाकी सगळ्यापेक्षा जास्त उत्सुकता असते गणपती. बरोबर. आणि खरंच हा मुद्दा महत्वाचा आहे की आपण बरेचदा बघतो की बाप्पाची मूर्ती ही खूप अशी मोठी असायला पाहिजे, अशी आपल्याकडे साधारण मुंबईमध्ये असं आहे की एक असतं स्पर्धा म्हणून, एक तसं पण असतं एक किंवा, पण ते न करता हा तसा पण श्रद्धेचा सण आहे आपला आणि तो तसाच जसं बाप्पा आपण आणतो तसं त्याला सुखरूप पोहोचवलं सुद्धा पाहिजे आपल्याला, तर ती पण काळजी घेणं गरजेचं आहे. तर असं काही नाही की तुमची मूर्ती मोठीच असली पाहिजे, लहान बाप्पांच्या मूर्ती पण छान वाटतात आणि शेवटी आपल्याला काय त्याची मनोभावे पूजा करायची आहे, त्याचं सगळं आपल्याला करायचं आहे आवडीने, तर ते महत्वाचं आहे. उंची वगैरे मॅटर करत नाही असं मला वाटतं. लहान बाप्पा सुद्धा आपण आणू शकतो. बरं, आता इथे ही मूर्ती त्याने केलेली आहे, पण आता ही सुकायला 2-3 दिवस जाईल असं तो म्हणतोय, मग त्याच्यानंतरची प्रोसेस काय ती सांग. आम्ही मूर्ती आता ही झाल्यानंतर मग आम्ही सुकायला सोडतो. सुकायल्यानंतर ती पूर्ण सफेद झाल्यानंतर त्याच्यावरती आम्ही पॉलिशिंग करतो. पॉलिश पेपर असतो किंवा जाळी असते माती मूर्तीचा पॉलिश करायसाठी, त्या जाळीने पॉलिशिंग केल्यानंतर मग त्याच्यावर व्हाईट कलर येतो, व्हाईट बेस येतो, व्हाईट कोटिंग नंतर मग त्याच्यावर बॉडी कलर येतो. बॉडी कलर आल्यानंतर मग शेडिंग होते. शेडिंगच्या नंतर मग धोतर वगैरे जे कलर असणार आम्हाला ते करून शेवटला अखनी, डोळे आणि लिखाई काम होतं. लिखाई काम झाल्यानंतर मग कस्टमरला धोतर वगैरे नेसवायची असेल कपड्याची, डायमंड वर्क पाहिजे तर ते काम सगळ्यात लास्ट मध्ये होतं आणि अशी मग मूर्ती तयार होते. ऍक्च्युली आम्हाला पण असं वाटलं नव्हतं की मी मूर्ती बनवेल किंवा असं आमच्याकडून मूर्तीचं काम आणि एवढं मोठं होईल करून. मी सुरुवात केलेली तेव्हा एवढा गोळा आणलेला मातीचा, त्या गोळ्यामध्ये मी एक मूर्ती साकारली होती. ती मूर्ती म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी माझी आजी टीव्ही बघत बसलेली आणि आम्ही ती मूर्ती बनवत होतो. रात्रभर जागून सकाळी एका दिवसामध्ये मी ती मूर्ती तयार केली. ती मूर्ती मी म्हणलं आता मी घरातच स्थापना करणार आणि नंतर मला ह्या ऑर्डर चालू झाल्या मूर्तीच्या. म्हणजे तुला बाप्पानेच आशीर्वाद दिला, बाप्पाचाच आशीर्वाद होता म्हणून आम्ही या फील्ड मध्ये उतरलो आणि चालू केल्या. आणि मी बीकॉम केलेलं, ग्रॅज्युएशन BIM केले. माझं फील्डच वेगळं, अकाउंटिंग फील्ड आहे, इन्व्हेस्टमेंटचा फील्ड आहे आणि ह्याच्यामध्ये मला एवढी आवड निर्माण करणारे पप्पाच आहेत. त्यांनीच काय ठरवलं असेल त्यामुळे मी इथे पोहोचले. तर आशुतोष सोबत ना त्याचा भाऊ सुद्धा हे काम करतो मूर्त्या बनवण्याचं वगैरे, तर तो इथे समोर आहे. तो पण शेडिंग वगैरे काम करतो. आता आमच्याकडे जेवढ्या मूर्त्या आहेत गेल्या वेळी ते 40, 50, 70 मूर्त्या होत्या. 70 मूर्त्यांना पूर्ण त्यांनी एकट्याने शेडिंग केल्या. तर 1 आठवड्याभरामध्ये त्यांनी तेवढ्या 70 मूर्त्या पूर्ण शेडिंग केल्या. शिकत त्यांनी पण कुठे शिकला नाही, तो पण शिकत ट्राय करून त्यांनी तेवढ्या पूर्ण मूर्त्या शेडिंग केल्या. कोणाला अगर ड्रॅपिंग, कपडे ड्रॅपिंग करायसाठी साडी, गणपतीला देवीच्या मूर्तीला साडी किंवा गणपतीला धोतर फेटा नेसवायचा हे शिकण्यासाठी अगर कोणाला संपर्क करायचा असेल तर ते पण संपर्क करू शकता. आम्ही त्यांना शिकवू. आणि माती कामासाठी पण कोणाची इच्छा असेल शिकायची तर त्यांना पण आम्ही शिकवू. हे महत्वाचं आहे. कुणाला हा व्हिडिओ बघून इच्छा झाली, कारण एका कलाकार कडून दुसरा कलाकार घडला पाहिजे. त्यामुळे तर तुम्ही नक्की या इथे, मी तुम्हाला ऍड्रेस देईनच स्क्रीनवरती. तर ह्याच्यात कसं आपल्याला फक्त हे पाहिजे, असे होल नाही पाहिजेत. तर हे कसे आहेत, दगड आहे आणि मूर्तीवरती फक्त ते टेक्स्चर कसा दिसला पाहिजे, त्यामुळे आपण ते ब्रशनी फिनिशिंग देऊन ते लेवल करून घेतो तसं. त्यामध्ये काय होतं मग बाकी सगळं हे नाही राहत, फक्त तेवढंच
जे आपल्याला जसा टेक्स्चर पाहिजे होता तसा येतो तो. अच्छा. तर यावेळेस मी तुम्हाला मुद्दाम मूर्ती कशी बनवायची हे मला पण बघायचं होतं आणि कशी म्हणजे कसं त्याला काय म्हणतात त्याला डिझाईन वगैरे कसं करतात, काय काय करतात, डोळे कसे आहे बनवतात. आता हे तर त्याने ऑलमोस्ट बनवलंच होतं, पण आपण आता पाहिलं की उंदीर मामा पण त्याने आता आपल्या डोळ्यासमोर साकारलेला आहे. तर हे मला खरं तर बघायचं होतं, कारण इतर ठिकाणी पटकन असं बघायला मिळत नाही आणि मला ही कला जवळून बघता आली, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. तर मगाशी साच्यात जेव्हा माती भरली होती तर आता तो ओपन करतोय हे साचा. तर ती ओपन केल्यानंतर कशी दिसते आपण बघूयात. आपण बघू शकतो की किती म्हणतात ना एकदम जोखमीचं आणि काम आहे हे. बघूयात आता मूर्ती कशी तयार झाली आहे आतमध्ये ते. साईड पीस काढा. तर हा साचा म्हणजे बेस आहे नॉर्मल हा. त्यानंतर मग ती तशी मूर्ती तो मगाशी करत होता तसं फिनिशिंग ते करणार, हळूहळू हात वगैरे लावणार त्याचे बाप्पाचे आणि आकार वगैरे देणार त्याला छान. तेव्हा तशी ती समोर जी मूर्ती आहे ना जिला अजून रंगकाम केलं नाहीये पण आताच फिनिशिंग केलंय तशी ती दिसणार. हे पूर्ण पोकळ आहे आतमधून. टच केलं ना तर हा याला थोडं आता थोडं सोडलं ना 2-3 तास तो थोडं कडक होईल ना, तेव्हा त्यानंतर वरचं काम येतं चालू होईल. तर आत्ताच आपण पाहिलं की बाप्पाची मूर्ती कशी बनवली ते. आणि तुम्हाला सुद्धा अशा मूर्त्या हव्या असतील बाप्पाच्या, तुमच्या घरी तुम्ही नेणार आहात तर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर नक्की तुम्ही इथे या. कुठे यायचं आहे ते तुम्हाला सांगते. मालाडमध्ये मालवणी हा एरिया आहे आणि तिथे मालवणी बस डेपो आहे, त्याच्या बाजूलाच आहे कवटकर आर्ट्स म्हणून. तर तिकडे तुम्हाला यायचं आहे. आणि तू काय सांगशील अजून आपल्या व्ह्यूअर्स? नक्की तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करून जावा. तुमच्या आवडती मूर्ती एकदा तुमच्या आवडती मूर्ती तुम्हाला जशी बनवायची आहे त्यासाठी एकदा तुम्ही ऑर्डर देऊन येऊन एकदा बनलेल्या मूर्त्या बघून जावा, तुम्हाला नक्कीच आवडतील. एकदा फक्त बुकिंग साठी नाही तर एकदा येऊन बघण्यासाठी तरी येऊन जावा बस. कारण हा अनुभव खरंच खूप छान आहे. मी इथे येण्याआधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की मला असं इतका सुंदर अनुभव मिळेल. कारण काय होतं ना की आपण बाप्पाची मूर्ती घ्यायची म्हणून आधी बुक करायच्या हिशोबानेच जातो, पण मला इथे खूप छान अनुभव मिळाला कारण हा आर्टिस्ट आहे आणि त्याचं हे काम बघून मला खरंच खूप छान वाटलं. त्याच्यात खूप छान कला आहे. तर तुम्ही ऍटलिस्ट इथे या तरी, म्हणजे भेट तरी द्या. तुमच्या मनात नक्की हा विचार येईल की तुम्हाला इथून मूर्ती घ्यायचीच आहे तर नक्की इथे व्हिजिट करा.